आता सुद्धा जे सर्वे आलेले आहेत, इंडिया टुडेचा सर्वे आहे किंवा टाइम्स नावचा सर्वे आहे, त्याच्यापैकी इंडिया टुडेने जे मूड ऑफ नेशन या अंतर्गत जो काय सर्वे जारी केलेला आहे त्याच्यामध्ये दिसून येते की 48 पैकी 26 जागा ज्या आहेत त्या इंडिया अलायन्सला मिळणार आहेत आणि 22 जागा या एनडीएला मिळतील. म्हणजे एनडीएचा जी कामगिरी आहे महाराष्ट्रातली ती खालावणार आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यांना दोघांना मिळून 41 जागा मिळालेल्या आहेत आणि आता यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षाला 22 जागा मिळतील. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला 22 जागाच मिळतील, तर इंडिया अलायन्सला मात्र 26 जागा मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट या दोघांना मिळून 14 जागांवर यश मिळणार आहे आणि उरलेल्या ज्या 12 जागा आहेत तिथे यश कोणाला मिळणार आहे ते काँग्रेसला मिळणार आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अवघी 1 जागा जिंकता आली होती लोकसभेची. त्याच्या आधीच्याही निवडणुकीत 1च जागा त्यांनी जिंकली होती. 11 जागांवर आणखी यश मिळणार आहे आणि अशा एकूण 12 जागा ते जिंकणार आहेत. तर हा जो काही तर्क त्याच्यात मांडण्यात आलेला आहे हा कुठेतरी पटणारा नाहीये.